पुढच्या 30 वर्षानंतर कोकणामध्ये गणपती सण किंवा इतर सण कोकणवासियांप्रमाणे साजरे होणार नाहीत. आणि याचं कारण म्हणजे सध्या कोकणात चालू असलेला जमिनीचा व्यवहार. कारण कोकणामध्ये असंख्य ठिकाणी काही थोड्याशा प्रमाणात पैशांसाठी आपली लोकं आपली खरी ओळख असणारी आपली माती म्हणजे आपल्या जमिनी आज बाहेरच्या लोकांना विकत आहेत. आज कवडीमोळीच्या दरामध्ये त्यांना विकत आहेत. आणि ह्या जमिनी म्हणजे ह्या ज्या आपल्या जमिनी आहेत ही आपली खरी ओळख आहे. ह्या आपल्या येणाऱ्या पिढ्यांची ओळख आहे. त्याच्यामुळं लोकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. आताच काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा कोकणामध्ये दौरा झाला. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं हे जे वाक्य आहे की जमिनी ह्या तुमच्या खूप महत्त्वाच्या आहेत. एकदा काही जमिनी तुमच्या हाताखालच्या निघून गेलात तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे भविष्यात येणारा हा धोका कोकणवासियांनी आता समजणं गरजेचं आहे. जर आपण आपल्या जमिनी सुरक्षित ठेवू शकलो नाही तर पुढची 25 ते 30 वर्षामध्ये कोकण राहणार नाही. कोकण हा बाहेरच्या लोकांचा होईल. मग आपल्याला म्हणावं लागेल की कोकणातला गणपती सण जो साजरा व्हायचा, ज्यासाठी कोकण ओळखलं जायचं, ते कोकण मात्र विसंगलं राहील. एक वेगळं कोकण पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की आहे. त्याच्यामुळं कोकणवासियानं आपल्या जमिनी, आपली ओळख, आपली माती कधीच कोणाला बहाल करू नका. दिनदबडीच्या भावामध्ये त्याचा सौदा करू नका. हीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती.